अनेक आदिवासी भागात दुधाळ जनावरे पुरवल्याच्या बोगस पावत्या चौकशी समितीला आढळल्या. खरेदीचे पुरावे कंत्राटदार सादर करू शकला नाही. आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि कंत्राटदार यांनी संगनमत करून राज्यातील प्रत्येक आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी योजनात घोटाळे केल्याचं एमजी गायकवाड समितीने आपल्या अहवालात समोर आणलंय. प्रामुख्याने राज्यातील 24 पैकी तब्बल 23 प्रकल्प अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची शिफारस गायकवाड समितीने या प्रकरणात केलेली आहे. मात्र ही कारवाई होणार कधी हा खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. राज्यात जलसंपदा विभागाच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच आणखीन एक सिंचन घोटाळा समोर आलाय. आदिवासी विभागात झालेला हा सिंचन घोटाळा असून आदिवासी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्ती एमजी गायकवाड समितीनं हा सिंचन घोटाळा समोर आणलाय. त्याबाबतचाच हा विशेष रिपोर्ट. राज्यात 2004 ते 2009 या काळात आदिवासी विकास विभागात झालेल्या विविध घोटाळ्यांची चौकशी माजी न्यायमूर्ती एमजी गायकवाड यांच्या समितीनं केली आहे. या समितीच्या अहवालात राज्यातील आणखी एक सिंचन घोटाळा उघडकीस आलाय. जलसंपदा विभागातील सिंचन घोटाळ्यानं राज्यात सत्ता बदल झाला. मात्र आदिवासी विकास विभागातील सिंचन घोटाळा समोर आला नव्हता. आता तोही समोर आलाय. आदिवासी विकास विभागात हा सिंचन घोटाळा कसा झाला त्यावर एक नजर टाकूयात. आदिवासी विकास विभागानं आदिवासींची शेतजमीन सिंचनाखाली यावी यासाठी एक योजना तयार केली. आदिवासी विभागात उपसा जलसिंचन योजना राबवणं, विहीर खोदणं आणि आदिवासींची पीव्हीसी पाईपलाईन खरेदी करणं अशी कामं या योजनेअंतर्गत करण्यात आली. या योजनांसाठी कंत्राटं काढताना टेंडर प्रक्रियेला फाटा देत काही ठराविक कंत्राटदारांना कामं दिली गेली. यातील काही कामं तत्कालीन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या सांगण्यावरून देण्यात आली. या कामाचे पैसे काम सुरू करण्यापूर्वीच कंत्राटदारांना आगाऊ देण्यात आले. मात्र कंत्राटदारांनी आदिवासी उपसा जलसिंचन योजनेची अनेक कामं प्रत्यक्षात केलीच नाहीत किंवा काही कामं अर्धवट केली गेली. त्यामुळे या योजनेचा लाभ गरीब आदिवासी बांधवांना झालाच नाही. राजकारणी, अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या अभद्र युतीमुळे आदिवासी उपसा जलसिंचन योजनेत घोटाळा झाला. अनेक कामांच्या फाईल्स आदिवासी प्रकल्प कार्यालयातून गायब असल्याचं गायकवाड समितीच्या निदर्शनास आलंय. उपसा जलसिंचनाची जास्त कंत्राटं नंदुरबार मधल्या आकाशदीप सोसायटी आणि जळगाव मधल्या अन्नदाता कृषी संशोधन संस्थेला देण्यात आली. विशेष म्हणजे नाशिक मधल्या उपसा जलसिंचनाची कामं दिवंगत अमृता वाघचौरे ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेला दिल्याचं आढळतंय. अनेक ठिकाणी पीव्हीसी पाईप खरेदी करण्यात आले आणि ते बेकायदेशीररित्या विकण्यातही आले. आदिवासींसाठी विहीर खोदण्याच्या योजनेतील विहिरी कशा गायब आहेत याची अनेक उदाहरणं गायकवाड समितीच्या अहवालात आहेत. 19 नोव्हेंबर 2009ला जव्हार इथं विहिरी खोदण्याचं कंत्राट पालघर मधल्या ग्रामीण विकास संस्थेला देण्यात आलं. कंत्राटदाराच्या दाव्यानुसार त्यानं 33 विहिरी खोदल्या. या कामापोटी कंत्राटाच्या 90% म्हणजे 24 लाख रुपये कंत्राटदाराला अदा करण्यात आले. मात्र या विहिरी खोदल्याचा कुठलाच पुरावा उपलब्ध नसल्याचं आढळून आलंय. जलसंपदा विभागात झालेल्या सिंचन घोटाळ्याची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाहीये. या चौकशीचं घोंगडं अद्यापही भिजत आहे. तर दुसरीकडे आता आदिवासी विभागातील सिंचन घोटाळा उघडकीस आलाय. या घोटाळ्या प्रकरणी चौकशीचं घोंगडं असंच भिस्त राहणार की कारवाई होणार या संदर्भात निश्चितच उत्सुकता असणार आहे. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असलेल्या शैक्षणिक योजनांमध्ये देखील अधिकारी आणि कंत्राटदारांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचं समोर आले. माजी न्यायमूर्तींच्या चौकशी समितीत हे भयान वास्तव समोर आले. त्याबाबतचा हा विशेष वृत्तांत. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष लोटूनही शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता आदिवासी विकास विभागातर्फे अनेक योजना राबवल्या जातात. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूदही केली जाते. मात्र या योजना प्रत्यक्ष आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याआधीच या योजनांचा निधी अधिकारी आणि कंत्राटदार लाटतात. माजी न्यायमूर्ती एमजी गायकवाड समितीनं राज्यात 2004 ते 2009 या कालावधीत आदिवासी विकास विभागात केलेल्या घोटाळ्यांची चौकशी केली. त्या चौकशीत हे भयान वास्तव समोर आलंय. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या काही योजनांवर आधी आपण एक नजर टाकूयात. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, स्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण, सीईटी प्रशिक्षण, रोजगारासाठी प्रशिक्षण, एमबीबीएस प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, फ्रीशिप, एमएससीआयटी प्रशिक्षण, टाईपरायटर प्रशिक्षण, वाचनालय, ब्युटी पार्लर प्रशिक्षण. आदिवासींसाठी असलेली कन्यादान योजना, त्याचबरोबर सिंचन योजना, दुभती जनावरं वाटप योजना, डिझेल पंप वाटप योजना या जवळपास सगळ्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झालेत. इतकंच काय तर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांमध्ये घोटाळा झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला गेलाय. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एवढ्या योजना असूनही आदिवासींच्या शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प आहे.
याला कारण आहे ती अधिकारी आणि कंत्राटदारांची खाबुगिरी. 2004 ते 2009 या कालावधीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण योजनांमध्ये कसा घोटाळा झालाय एक नजर टाकूयात. प्रशिक्षणासाठीच्या आर्थिक तरतुदींवर प्रकल्प अधिकाऱ्यांचा डल्ला. प्रकल्प अधिकारी आणि प्रशिक्षणाचं काम मिळालेल्या संस्थांकडून निधी हडप. तरतूद केलेल्या 2,16,00,000 निधी अधिकारी आणि प्रशिक्षण संस्थांनी लाटला. एकट्या ठाणे जिल्ह्यातील 6 प्रकल्पात 13,81,00,000 रुपयांचा घोटाळा. आदिवासी विकास विभागात सुरू असलेल्या घोटाळ्यांची कार्यपद्धती एकच आहे. राजकारण्यांचे आशीर्वाद, अधिकारी आणि कंत्राटदारांचं संगनमत अशा पद्धतीने गेले अनेक वर्ष आदिवासी विकास विभागात हे घोटाळे सुरू आहेत. राजकारण्यांचाच या घोटाळ्यांमध्ये सहभाग असल्यामुळे अधिकारीही हे घोटाळे करण्यात निर्धावलेत. त्यामुळेच पुरावे असूनही या घोटाळ्यात आतापर्यंत कारवाई होऊ शकलेली नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश मिचलसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.